मित्रांनो, एखाद्या सुपरहिट चित्रपटाचा तब्बल 28 वर्षांनी सिक्वेल काढण्यामागे काय बरे कारण असू शकते? बरं, काढला तरी हरकत नाही, पण त्याला दिलेली ओव्हरऑल ट्रीटमेंट सुद्धा त्याच जुन्या स्टाईलची असेल तर त्यामागचे कारण मात्र कळू शकत नाही. जुन्या स्टाईलचा अर्थ 90च्या दशकातील टिपिकल साऊथ इंडियन स्टाईल लाऊड ट्रीटमेंट असा आहे. मग या 28 वर्षात एक अख्खी पिढी बदलली असताना ज्या फॉर्म्युल्याने इंडियनला 1996 साली यशस्वी केले होते तो याही वेळी तसाच ठेवला तर आजच्या पिढीला, नव्या पिढीला झेपेल का? बोलूया. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे इंडियन 2 या सिनेमाचा, तोही अगदी थोडक्यात. मित्रांनो, फारसे उत्साहवर्धक ट्रेलर नसल्याने कुठल्याही अपेक्षा न ठेवता मी आज खरं तर इंडियन 2ला जाऊन बसलो. तब्बल 3 तासांचा रन टाईम असल्याने हे सगळं कसं सहन होईल याची ही चिंता होती. ट्रेलर बघून कथानकात नाविन्य काहीच नव्हतं हे स्पष्ट होतं. त्यात त्याला दिलेली ट्रीटमेंट, प्रेझेंटेशन, स्टाईल सुद्धा आउटडेटेड वाटत असल्याने 28 वर्षांनंतरचा हा इंडियन आता फारसा रिलेव्हंट मला वाटत नव्हता. मग झालं काय सांगतो. मित्रांनो, कथानक अगदी एका वाक्यात सांगता येईल असे: भ्रष्ट राजकारणी, सरकारी अधिकारी, भ्रष्ट यंत्रणा याविरुद्ध हिंदुस्थानी अर्थात इंडियन या योद्ध्याने पुकारलेलं युद्ध. म्हणजे जे भ्रष्ट आहेत त्या सगळ्यांना संपवा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत आझाद हिंद सेनेत काम केलेला स्वातंत्र्य सैनिक वीर शेखरण सेनापती म्हणजेच कमल हसन आजच्या तरुण पिढीला हाताशी घेऊन भ्रष्टाचाराविरुद्धचे हे युद्ध कसं लढतो याचं हे चित्रण म्हणजेच इंडियन 2. मित्रांनो, साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांनीच याही इंडियनचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. झिरो टॉलरन्स असे या सिनेमाला दिलेले सबटायटल असं नाव आहे. झिरो टॉलरन्सचा अर्थ आहे अजिबात सहन न करणे, म्हणजे भ्रष्टाचार अजिबात न सहन करणे असे अपेक्षित असले तरीही या सिनेमाला त्याच्या टिपिकल आणि रटाळ सादरीकरणामुळे इंटरवलपर्यंत सहन करणे, टॉलरेट करणे अजिबात शक्य होत नाही. साऊथच्या प्रेक्षकांना सादरीकरणाची ही लाऊड आणि फिल्मी स्टाईल आजही टॉलरेट होत असेलही कदाचित, पण साऊथ व्यतिरिक्त इतर ठिकाणचा प्रेक्षक, त्यातल्या त्यात आजचा तरुण प्रेक्षक सहन करेल याची अजिबात खात्री नाही. कथेच्या नायकाचे अगदीच प्रेडिक्टेबल पद्धतीने भ्रष्ट लोकांना संपवणे हे चित्रपटभर खूपच रटाळ वाटते. कथेचं नॅरेशन म्हणजे सांगण्याची लय अथवा पद्धत ही सुद्धा लिनियर म्हणजे अगदी सरळ रेषेत आहे. म्हणजे यात काही ट्विस्ट नाही आहेत, काही टर्न्स नाही आहेत, काही धक्के नाही आहेत. त्यामुळे इंटरवल नंतरचा पार्ट काहीसा रंजक असूनही त्याचा फारसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट चित्रपटावर पडताना दिसत नाही. शंकर यांच्या इतर सर्व चित्रपटांप्रमाणे याही सिनेमाची एक ना एक फ्रेम अगदी भव्य दिव्य आहे, कलरफुल आहे, नेत्रदीपक आहे आणि हा एकमेव प्लस पॉईंट आहे असे मी म्हणेन. कारण याआधी 28 वर्षांपूर्वीच्या इंडियनचा मोठा प्लस पॉईंट त्याचे श्रवणीय संगीत होते जे दिले होते AR रहमान यांनी. परंतु आजचे तरुण पिढीचे लाडके संगीतकार अनिरुद्ध यांनी मात्र यावेळी निराशा केली आहे. सुश्राव्य तर सोडा, पण चित्रपटातील एकही गाणे, त्याचे बोल कळत सुद्धा नाहीत इतके टाकाऊ आहे. लांबलेली पटकथा एकीकडे तुमचा पेशन्स टेस्ट करते, दुसरीकडे शंकर यांचे रटाळ दिग्दर्शन सुद्धा त्यात काही एक नाविन्य देऊ शकत नाही. सुंदर फोटोग्राफीनंतर सिनेमात काय बरे असेल तर त्यातील काही ॲक्शन सीन्स आणि त्यासाठी वापरलेले VFX. फोटोग्राफी, भव्यता, ॲक्शन, स्पेशल इफेक्ट्स या सर्वांमुळे चित्रपटाचे शरीर अर्थात बाह्यरूप आकर्षक आहे, पण चित्रपटाचा आत्मा म्हणजेच दमदार पटकथा मात्र मिसिंग आहे. कमल हसन यांचे कट्टर फॅन्स वगळता इतरांना यातील कमल हसन ती मजा देऊ शकणार नाही जी त्यांना काही दिवसांपूर्वीच विक्रममधील डॅशिंग कमल हसनने दिली होती. कमल यांच्या चेहऱ्यावर चित्रपटभर एकच एक्सप्रेशन का आहेत हेही कळत नाही. त्यामुळं अभिनयाचं विद्यापीठ असलेल्या या व्यक्तीला चित्रपटभर एकाच एक्सप्रेशनमध्ये बघताना मजा येत नाही. आधीच्या इंडियनमध्ये उर्मिला मातोंडकर आणि मनीषा कोईराला असल्याने सोबत लव्ह ट्रॅक पण होता कथेमध्ये, म्हणजेच कथानकात
थोडंफार रिलॅक्सेशन होतं आणि त्यायोगे सुपरहिट संगीत होतं. पण इथे मात्र या दोन्ही गोष्टी मिसिंग आहेत. इतर कलाकारात सिद्धार्थ आणि रकुलप्रीत सिंग यांची प्रमुख वर्णी लागली आहे. सिद्धार्थने अभिनय छान केलाय, तर रकुलच्या वाट्याला मात्र तितकंसं काम नाही. चित्रपटाच्या अंती इंडियन 3 ची घोषणा केली गेली आहे, ज्यात ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारा तरुण कमल हसन आपल्याला बघायला मिळणार आहे. पण इंडियन 2 मात्र तुम्हाला निराश करतो, यात वाद नाही. त्यामुळे आउट ऑफ 5 मी याला देईल 2.5 स्टार्स. तेही केवळ त्याच्या ग्रँड, लॅव्हिश आणि नेत्रदीपक अशा फिल्म मेकिंगसाठी. चित्रपटगृहात बघावा असे काहीही नाही आणि नंतर घरी बसून बघावा असंही फारसं नाही. त्यामुळे यू कॅन अवॉइड दिस वन. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा इंडियन 2चा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.